आई पप्पा आजी बाहेर या सगळे. पप्पा ये दादा ये. बहिणी तुम्ही तर याच. अरे ए सिद्धिराज, काय डोकं बिकं फिरले काय तुझं? एवढा गोंगाट कशाला करतोयस रे? देवी आईच्या नावानं जोगवा दे ग माई. देवी आई, आज कुठलं बाकीत सांगणार आहेस तू? या घरावर येणारं अरिष्ट सांगणार आहेस का? अरे हा काय फालतूपणा आहे? कोण आहे ही बाई आणि इथे कशाला आली आहे? आणि काय काम आहे हिचं इथे? काय ग माय, मला ओळखलंच नाही तू? या माऊलीच्या बाळाबद्दल मीच तर भाकीत केलं होतं. मुली, तुला सांगितलेलं लक्षात आहे ना? विसरू नको, तुझं हे बाळ आहे ना, कोट घेऊन येणार आहे. ए बाई, आमच्या घरात परत पाऊल टाकायची तुझी हिंमत कशी झाली? कारण या घरात आहे ना एक अशी बाई आहे, ती या घराचा ना नाश करू शकते. आणि तिच्या मनामध्ये या बाळाबद्दल वैर आहे. अगं या घरच्यांबद्दल लय वाईट आहे ग तिच्या मनामध्ये. देवी आई, मग कोण आहे ती व्यक्ती सांगा ना, जी माझ्या बाळाच्या जीवावर उठली? हे बाई, हे काय वाटेल ते बोलू नकोस. अगं मी माझ्या नाताच्या बाळाच्या जीवावर का म्हणून उठेन? हा? आजी, मी तुमच्याकडे बोट नाही दाखवलं. नेमकं काय म्हणायचंय तुला? तुला जे काही बोलायचं नाही ते स्पष्ट बोल. मी या बाईकडे बोट दाखवले. ह्या बाईने ना मला तुमच्या सुनेच्या बाळाबद्दल आहे ना खोटं नाटं सांगायला पैसे दिले होते. मला ना पैशांची लय गरज होती हो, म्हणून मी हो म्हणाले. हिनेच मला सांगितलं होतं, काही वाटतंय ते झालं तरी ना माझ्या दिराचं मूल नाहीसं झालं पाहिजे. तू जोगतीन बनवून आमच्या घरी ये आणि ते बाळ आहे ना घराचा विनाश करणार आहे असं खोटं भाकीत करायला सांगितलं. आई, बाबा, वरद आणि हे त्या घरी निघालेत आता. आता लगेच? वरद थांबला असता ना 4 दिवस. ठीक आहे. त्याला आठवणीने लाडू दे. हा, वीणा, मला हे अजिबात पटलेलं नाहीये. तू मला माझ्याच घरातून बाहेर काढतेस, ते माझ्या मर्जीशिवाय.
तुम्ही कितीही आवाज चढवला ना तरी माझा निर्णय बदलणार नाहीये. अगं आल्यासारखं 4 दिवस राहू दे तरी मला. हे माझे कोणी लागत नाहीत, मला काही वाटत नाही यांच्याविषयी. आई बाबा नुसते बघत काय बसलायत, बोला ना काहीतरी, थांबवा मला. आता ना घरी भावना नाही तर जानू असायला हवे होते. काहीतरी इमोशनल गेम तरी करता आला असता. आता काय कारण सांगू यांना. ठीक आहे ठीक आहे, मी देवाला नमस्कार करतो आणि निघून जातो. वीणा, अगर राहायचं असेल तर राहू दे ना 4 एक दिवस. काही नाही हो बाबा, कारण आहेत सगळी. तिथे जेवायचे हाल होतील ना म्हणून या घराबद्दलचं प्रेम त्यांचं उफाळून येते. बोल निलंबरी, ही जे काही सांगते ते सगळं खरं आहे? मान का खाली घालत्या सुनबाई? उत्तर द्या. सिद्धू आणि भावनाच्या मुलापासून माझ्या जीवाला काही धोका नाही. ती झोपतीन ते भाकीत, हे सगळं तुमचं कटकारस्थान होतं. उत्तर द्या, उत्तर द्या. नाही पप्पा, असं काहीच नाहीये. खरंच असं काही नाहीये. मला माफ करा. खोटं बोलते ही बाई. ही बाई मला म्हणाली होती की मला मूल होत नाही तर मी माझ्या जावेलाही मूल होऊन देणार नाही. तो तोंड गप्प ठेव ना, जरा शांत बस. म्हणजे ही बाई बोलते ते सगळं खरं आहे तर? तुम्ही येऊ शकता. तुमचं काम झालंय ना, या. तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती आणि आता खोटं रडण्याचं नाटक करतेस. आत्ताच्या आता बाहेर निघ. आई, लाज नाही वाटत आहे तुला? जे बाळ जन्माला सुद्धा आलेलं नाहीये, का त्याच्या जीवावर उठलीयस? काय बिघडवलंय त्यांनी तुझं? हे निलांबरी, हे असं गलिच्छ वागताना तुला लाज कशी वाटली नाही? माझ्याकडे डोळे वटारून काय बघायला लागलीस तू? चल, तू चालती हो इथून. पहिल्यांदा चालती हो इथून. आजी, बास करा वहिनी, बास करा. तुमची नाटकं आहे तर ती बंद करा. कोणी फस्टर नाहीये त्यात. तुमचा खेळ संपलेला आहे का? सिद्धू, सिद्धू प्लीज असं नको बोलूस तू. मी माफी मागते तुझी. मी पाया पडते तुमच्या, पण असं बोलू नको.